लहानपणीच्या आठवणींमध्ये जाड्या आणि रड्या ही दुक्कल असायची. हो. आणि जाड्या आणि रड्या ही जोडी आपल्याला कळकळून हसायला लावायची. हो, तो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. आणि लॉरेल आणि हार्डी हे त्यांच्या अभिनयानी आणि त्यांच्या हालचालीनी सुद्धा आपल्याला मनमुराद हसवायचे. अगदी खळखळून हसवायचे. पण बघ ना, जाड्या आणि रड्या अशा पक्क्या जोड्या आपल्या मराठी भाषेत आहेत. हो, म्हणजे काय? म्हणजे बघ ना, मी म्हणाले की खळखळून हसायला लावायची, म्हणजे खळखळून नंतर हसणंच येतं. हो हो, म्हणजे खळखळून हसणं. जोडीच झाली. हो हो, खळखळून हसणं अशी जोडी. खरंच आहे जोडीने. म्हणजे तारांबळ म्हटलं तर तारांबळ उडाली, कुरघोडी केली, हं. फरशा पाडला. हो, त्यांनी पुढाकार घेतला किंवा तिथे गदारोळ झाला. डांगोरं पेटणे, दोन गोष्टींची सागड घालणे. हो, त्यांनी आरोळी ठोकली किंवा त्या प्रकरणाचा छडा लावला. मुलं रडतात तेव्हा आपण म्हणतो की त्याने टाहो फोडला. हो, पण भोकाण पसरलं किंवा गळा काढला. रडणं तेच, पण आपण टाहो म्हटला की फोडला म्हणतो. हो, भोकाण पसरलं पसरला आणि गळा काढला. काढला. अशा कितीतरी नाम आणि क्रियापदाच्या जोड्या असतात नाही. आपण शाळेत असताना बघ, आपल्याला जोडीने उभं करायचे आणि हातात हात घालून जोडीनेच पुढे जायचं. हो, म्हणजे दुहेरी रांग दुहेरी लावायची. रांग लावायची. हो, अशा जोडीनंच येणाऱ्या जोड्या. म्हणजे कसं, शड्डू म्हटलं की ठोकला किंवा चाट म्हटलं की घातली. आणि कित्ता गिरवला जातो आणि गुण अंगी बाणवला जातो. हो, आपण घोड्यावर बसतो. घोड्यावर बसतो, पण घोड्यावर मांड टाकतो किंवा घोड्याला टाच देतो. आपण हट्ट धरतो पण हट्टाला पेटतो. हो, म्हणजे नुसतं हट्ट म्हटलं तर धरतो, पण हट्टाला म्हटलं की पेटतो. हे बघ, आपण लिहिताना किंवा वाचताना नाम आणि क्रियापद अशा ज्या जोड्या वापरतो त्यातलं क्रियापद बदलून दुसरं जर क्रियापद आपलं इथे लावलो तर ते जवळजवळ अशक्यच आहे. हो, असं लक्षात येतं आपल्या. म्हणून तर आपण म्हणतो ना की ह्या पक्क्या जोड्या आहेत, पक्क्या जोड्या. अरे, ते गाणं आहे ना, तुझी माझी. हो 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 हो, तुझी माझी जोडी जमली ग.